आधारवाडी आदिवासी पाड्याची महापौर हर्षली थविल यांच्याकडून पाहणी. कल्याणच्या आधारवाडी येथील आदिवासी पाड्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आज महापौर हर्षली थविल चौधरी यांची उपस्थित पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पाहणी दौऱ्यात महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी वर्गही सहभागी झाला होता. परिसरातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छतागृहे, वीज तसेच इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. महापौर हर्षली थविल चौधरी यांनी आदिवासी पाड्यातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपस्थित त्या उपाययोजना करण्याबाबत महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. यांचं धागा मॅडम हे करून आम्हाला पाणी कुठं आहे? दांडेनं पाण्याचं बघा. स्टँड पासून करून देतो. दाखवून दे. तुम्ही दाखव. सोमवारपर्यंत एक 10 घरांचा करून देतो. सगळं क्लिअर होईल. आणि दार आणि हे लावून टाक. साफ करून घ्या. टॉयलेटसाठी तलावातलं पाणी आणतात. चुकीचे त्यांचे बघा, त्यांच्या जीवनाशी खेळ नको आपल्याला. नाही ते ते आपले स्टँड माणसं आहेत, ते आपलेच नागरिक आहेत. त्यांना त्रास नको, त्यांना बेसिक तर गोष्टी द्या, त्यांना मूलभूतच गोष्टी होय पाहिजे. होय ते बाकीच्या सारखे त्रास द्यायला येत नाहीयेत. ठीक आहे. त्यांना मूलभूत सुख सुविधा द्या, एवढंच माझं म्हणणं. आणि मला लवकरात लवकर त्यांचं पाहिजे. काय माझं तर सोमवारपर्यंत होऊन जाईल. सोमवारपर्यंत तुम्ही याचं पण करा. सोमवारपर्यंत तुमचं माझं झालं 1 इंच पाहिजे. कनेक्शन मी त्यांच्या महत्वाचा विषय असा आहे का त्यांच्याकडे काही लोकांकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड नाही. 785 लोक आहेत मॅडम आपल्या कल्याण ह्याच्यात महापालिका हद्दीत. त्यांच्याकडे आधार कार्डच नाहीये, त्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये. काही लोकांकडे, काही लोकांना कसलेच पुरावे नाहीये. त्यामुळे पुढे त्यांच्या मुलांना शिक्षणही मिळत नाहीये. कशी लावणार आम्ही? जातो पण कोणी काय बोलतो, तुम्हाला काय गरज गेली? भरपूर काही वर्षापूर्वीपासून तुम्ही राहता, तुम्हाला कोण आधार कार्ड काढल्यानंतर कोण आम्हाला जेव्हा 18 वर्ष नाही हेच आहे. पण जेव्हा त्यांना आधार कार्ड काढायला सांगितलं ना, तेव्हा त्यांना त्याची हे नव्हती. आणि 18 वर्षानंतर आता मिळत नाहीत आधार कार्ड. मध्ये काय झालं? एवढ्या वर्षात लाईट पण नाही. तिकडे लाईट गेली, ते 2 फोकस गेलं. आता आतमध्ये चिखल पूर्ण ना खड्ड्यामध्ये भांडे घालतो. चला पुढे चला या. इथून पाडे आपल्या शहरात असतील तेवढं तर सगळ्यांचं आपण नियोजन करायचंय. आज या लोकांना जर तुम्ही आज त्यांची परिस्थिती तर जाणार कुठे? लेडीजच आहेत ना आपल्या पण. लेडीजनी कुठे जायचं? त्यांना आहे पाणी प्यायला नाही. गावरे साहेब, मॅडम पाण्याची लाईन नाही त्यांना. आपल्याकडे मॅडम 3 आपली कातकरी वस्ती आहे. कुठे? गायकर पाड्याच्या मागे. बरोबर आहे. एक ह्या जेलच्या जस्ट मागे आणि पानगुड्या नगरची तिन्ही ठिकाणी पाणी आहे. यांचं तर पाडे आपल्या शहरात असतील तेवढं तर सगळ्यांचं आपण नियोजन करायचंय. आज या लोकांना जर तुम्ही आज त्यांची परिस्थिती तर जाणार कुठे? लेडीजच आहेत ना आपल्या पण. लेडीजनी कुठे जायचं? त्यांना आहे पाणी प्यायला नाही. गावरे साहेब, मॅडम गावरे साहेब, पाण्याची लाईन नाही त्यांना. आपल्याकडे मॅडम 3 आपली कातकरी वस्ती आहे. कुठे? गायकर पाड्याच्या मागे. बरोबर आहे. एक ह्या जेलच्या जस्ट मागे आणि पानगुड्या नगरची तिन्ही ठिकाणी पाणी आहे. यांचं तर मॅडम 2 मिनिटं. धनंजय, या वॉर्डमध्ये किती असे, या भागात किती घर आहेत त्यांच्याकडे लॅट्रिन जे या टॉयलेटसाठी डिपेंडेंट आहेत, त्याचा एक सर्वे करून घे. पण इथे येतात किती? इंडिव्हिज्युअल हाऊस लॅट्रिन मध्ये टॉयलेट बांधून मॅडम 2 मिनिटं. धनंजय, या वॉर्डमध्ये किती असे, या भागात किती घर आहेत त्यांच्याकडे लॅट्रिन जे या टॉयलेटसाठी डिपेंडेंट आहेत, त्याचा एक सर्वे करून घे. पण इथे येतात किती? इंडिव्हिज्युअल हाऊस लॅट्रिन मध्ये टॉयलेट बांधून तर तुम्ही आहे ना, जेवढे आपल्या शहरात आदिवासी पाडे आहेत त्यांना पाणी, लाईट, मूलभूत सुखसुविधा सगळ्या गेल्या पाहिजे. आहे लाईट, पाणी सगळं बाकी ठिकाणी. एवढी परिस्थिती नाही आली पाहिजे. एवढ्या वर्षापासून म्हणजे अशी परिस्थिती कशी काय झाली? काहीच नाही. मॅडम सगळे लोक येतात आपल्याकडून करून घेतात. हे लोक प्रोजेक्ट तर लावून ते कमी पाणी आणि लाईट हे तर द्या ना त्यांना. पाणी मी सोमवारपर्यंत करून देतो यांचं. आणि दुसरं काय होतं, मेन मोठी लाईन टाकायची ना, तर हा एक्सटेन्शन टू जेलचा एरिया, तिथं ते लोक काम करू देत नाही. जेलवाले येऊन काम बंद पाडतात. त्याला असे काम बंद पाडलं ना तर तात्पुरतं 1 इंच मी करून देतो. काही गरज नाही. मी 1 सोमवारपर्यंत मी करून देतो ना. एक त्यांच्याशी त्यांचं बोलते, मी त्यांना सांगते की कमी तुम्हाला काय त्रास नाही देते ना. त्यांचा स्पेशल निधी असतो आमच्याचा, तर तो तुम्ही त्यांचा तो स्पेशल निधी घ्यायचा प्रयत्न करा. मी देते वाटल्यास तो स्पेशल निधी. तुम्ही चालच पाहिजे. त्यांच्या 10 घरांपुरतं तरी सोय करून द्या करून. तेवढंच घर आहे.
आणि त्यांच्या तिथे जरा आजूबाजूच्या जेवढ्या वस्त्या आहेत त्या बाकीच्यांना आहे मॅडम.